आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही टीमला मी एक छोटीशी रिक्वेस्ट करू की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो आमच्याकडे एक्स्ट्राचा प्लेयर यायला हवा. तुमचा एक्स्ट्रा प्लेयर हा ड्रेस कोड्स मध्ये नसला तरी चालेल, गावातला कोणीही चालेल. गावातला काय तुमच्या सोबत कोणी आलेला आहे तोही चालेल. पावसाळी क्रिकेटमध्ये व्हॅलिडिटी आहे, व्हॅलिड आहे तुम्हाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आशिष कडू आणि त्याच्या साथीला प्रसादला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिला बॉल शुभम डाकी, रफ्तारचा राजा. पहिला बॉल आतमध्ये येणारा पाहायला मिळाला होता. शुभम डाकी बॉल रबराचा असू द्या, टेनिसचा असू द्यात, लेदरचा असू द्या, प्लास्टिकचा असू द्यात, हलका असू द्यात किंवा वजनाचा, त्याचा वेग, त्याचा टप्पा, त्याची दिशा नेहमी चांगलीच पाहायला मिळाली आहे. साईश मात्रेने टेप बॉल कसा हाताळायचा या टेनिस क्रिकेट विश्वाला ISPLच्या माध्यमातून दाखवून दिलं. साईश आयोजनाच्या बाबतीमध्ये खरं तर कौतुक त्याचं निश्चित तोंड भरून व्हायला हवं. केवळ मैदानाच्या आतमधलंच नाही तर मान्यवर कोणते येत आहेत, कोणाचे सन्मान व्हायला हवेत, किंवा जे आलेल्या मान्यवरांचे यथोचित सन्मान होत आहेत की नाही. साईश मात्रेचा कल याचकडे राहतो. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. प्रसाद दिलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार दस्तन पाहायला मिळालाय. नारायण मामा गव्हाणचे आज आमच्या सोबत आहेत. यावेळेचा बॉल खाली राहतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, संघ बांधणी, एकोपा. एक सामना मला आजही बाई चषकातला तो आठवतो ना की या TMCC बोरखार टीमने 10 खेळाडू घेऊन ते खेळले. 9 होते, तदनंतर एक ऍड झाला, 10 झाले आणि 10 खेळाडूंना घेऊन लो स्कोरिंग मॅच देखील धाबा डिफेंड करून दाखवलं त्या संघाने. यावेळेचा बॉल उंच चाललाय. लांब किती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उंची गाठली तितकीशी लांबी देखील, षटकार. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 60 डझन बॉल गहाद आले होते. कालच्या दिवसाचा आकडा आलेला नाही अद्याप. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने केलेला आहे. हवेचा झोत सातत्याने वाढतोय. हवा जेवढी वेगाने आहे ना त्याही अधिक वेगाने शुभम डाकी गोलंदाजी करतोय. पहिल्या दिवसामध्ये 60 डझन, कालच्या दिवसामध्ये 6 डझन, एकंदरीत 13 डझन बॉल अद्याप गहाद आलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. इथून मात्र घडल्या तरी काय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खराब क्षेत्ररक्षण, डाव मिळतील 4. दोन पायांच्या अगदी मधोमध बॉल निघून जात असताना पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपतो. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते 18 ऑन दी बोट. पहिल्या षटकाच्या अंती 18 धावा बनलेल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहिल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शुभम खर्चिक आणि महागडा राहिला. बावेची गरज आपण 13 डझन बॉलचा उल्लेख केला तर 156 चेंडू होतात आणि तेवढे अद्यापचे गहाद आलेले आहेत. खरं तर आपण पाहिलं 13 डझन बॉल
गाव मोठे आहे आणि जासे गाव जेवढा मोठा आहे ना तेवढा बॉलला तोटाही नाही. यावेळेचा बॉल देखील उंच चाललाय. चेंडू सीमा रेषा ओलांडेल. स्पॅक से करेंगे सबका स्वागत. गोलंदाजाचं भव्य स्वागत. षटकार. मी आवर्जून म्हणालो की जासेगाव मोठा आणि कोणत्याच गोष्टीला तोटा नाही आहे इथे. एक प्रश्न मांडला आमचा डीजे मास्टर आणि लाईव्ह टीमने. राज गणत म्हणाले आमच्याकडे उत्तर लगेचच आहे. षटकार येत असताना बाला मिळाला. लांबलचक फटका येतोय. संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन दी बोर्ड. या वेळेचा चेंडू लिडिंग एज घेतली आहे स्वतः गोलंदाज. चेंडूच्या खाली आलाय. चांगला झेल. इथून मात्र बाला मिळाला. धक्का क्रमांक पहिला लागला. फलंदाज प्रसाद पाटील आउट. विकेट प्राप्त करत असताना तो बाला मिळतोय. विकेटचे रकाने भरलेत त्याने. याच गोष्टी तर सर्वाधिक महत्वाच्या आहेत. विकेट घेणं गरजेचं आहे आणि ती विकेट इथे मिळाली. संदीप सर, स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सुरेश शेठ म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. खरं तर पिता पुत्रांनी या स्पर्धेला मोठं करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. साहिशला आपण पाहतो सातत्याने. मी नुकताच त्याचा उल्लेख केला. यावेळेचा बॉल वेदांत डाकीला आणखीन एक सफलता. फलंदाज आला तसाच गेलाय. दुसरा धक्का लागला. बॅटर आउट. दोन बॉल 2 धक्के. 2 चेंडू 2 सफलता. पवनजी राठोड सर अद्याप विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये आणि ती कदाचित इथून पाहायला मिळेल का. ब्रेस कंप्लीट केली आहे गोलंदाजाने. हॅट्रिक कंप्लीट करेल का आता त्याची चर्चा इथून होत असताना पाहायला मिळते आहे. 2 बॉल 2 विकेट. बेलपाडा टीम आपला एक प्रतिनिधी यायला हवा. 2 बॉल 2 सफलता मिळाल्यात. पुढचा बॉल वेदांत डाकी. हॅट्रिकचा चेंडू आणि इथून मात्र यष्टिरक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. आजचा 3रा दिवस आणि हॅट्रिक पासून ही स्पर्धा सचिन स्मृती चषक 2026 अद्याप वंचित आहे. मला वाटतं आजच्या दिवसाची शेवटची मॅच जी होईल ना साईशकडून अपेक्षा आपण करू शकतो विकेट हॅट्रिकची. करायला काही हरकत नाही आहे कारण टेप बॉल हाताळणारा गोलंदाज रबर बॉल चांगला हाताळू शकतो. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना मला मिळाले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेदांत डाकी. पुढचा बॉल. आडवा बाटने फटका ऑन साईडला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. कॅच ड्रॉप. झेल बनलेला नाहीये आणि इथून मात्र धावा मिळतील ते 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जे चौकार.
2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत. ते 29 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावर. चला पुढचा संघ या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मी लक्ष वेधेन. चला त्वरित आपण टॉससाठी उपस्थित व्हा. एका बाजूला जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली आणि त्याच्या अगेन्स्ट नावडे, या 2 टीमला तुम्ही पाहणार आहात. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण आजचं शेड्यूल देखील थोडंसं उशिराने धावत आहे. त्यामुळे पुढील दोन्ही संघ आपण आला असाल चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. तिसऱ्या षटक गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल. युवराज डाकी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना मला मिळेल. पुढचा बॉल युवराज ऑन साइडला बॉटम हँडचा वापर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवरती. फेकी होईल तद्भर मात्र घेतली गेलेली. इथून एक सिंगल बाला मिळते. एकेरी धाव 30 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. या मैदानावरती धावा खोऱ्याने बनवल्या जातात. या मैदानावरती रन्स सातत्याने बनताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे रन्स जास्तीचे हव्यात. रन्स जास्तीच्याच बनवावं लागतील. यावेळेचा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून पाहायला मिळतोय. चालू तर चालू काय आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर आणि अगदी त्याच वेळेला बॉलर ह्याच मधली मॅच चालू आहे की काय. बॉल टाकल्यानंतर गोलंदाजाने थेट तो यष्टीरक्षकाकडे निघतोय. हाही बॉल त्या दाटणीचा प्ले अँड मिस. केवळ गोलंदाज आणि यष्टीरक्षक. बॅटर जनरीत म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे असंच वाटू लागलंय. तोही टुरिस्ट विजावरती बेलपाडा टीम. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. आशिष कडूला आपण बाद स्ट्रायकर एंडला 30 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येईल. तद्वर घेतली जाणारी केवळ सिंगल इथून पाहायला मिळते आहे. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. 31 बनलेले आहेत. 31 ऑन दी बोर्ड. रन्स गोळा करावा लागतील. अद्याप ते स्ट्रोक पाहायला मिळालेले नाहीत ज्याच्या शोधामध्ये संघ आहे. त्यावेळेचा बॉल इथून मात्र आउटफील्ड फास्ट आहे. पुल झालाय सक्सेसफुल. हा चौकार. आणखीन एक बॉल डाऊन द ग्राउंड. सज्जन वेगाने येईल. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. सज्जन मुघलने कदाचित गोलंदाजाला सांगितलं की जिथे मात्र हाईटचे जे काही बॉल आहेत ना ते 2 अलाउड आहेत बाउन्सर, एक नाही. तुम्ही दुसऱ्याचा वापर करू शकता. इथून एक सिंगल आली. धावफलकावरती धावा बनलेल्या बाला मिळाल्यात. त्याच्या 36 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12ची धावगती इथून मात्र पाहायला मिळाली आहे. 4 षटक 4 फ्रेश गोलंदाज. फर्स्ट मॅचेस हे 4 षटकांचे. सेकंड मॅचेस हे 3 षटकांचे पाहायला मिळालेले आहेत. विपुलजी पाटील सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकता आहात. एक नामवंत, एक प्रतिष्ठित असे समालोचक. येणारे चेंडू 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती सुमित ठाकूर येत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सुमित ठाकूरला आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. या वेळेला खोलातला यष्टीरक्षकाचा भेद घेणारा. विगूचं प्रमोशन पहा किती झालंय. तो काऊ कॉर्नरला होता, मिड विकेटला होता आणि तिथून आता यष्टीरक्षक. सर्वेच करायला लावलाय त्याला शुभम डाकीने. इथून तिथे तिथून इथे. हेअरस्टाईल त्याची सर्वाधिक जास्ती प्रसिद्धीची राहिली आहे.
लतीस मलिंगाची आठवण करून देते. यावेळेचा बॉल उजव्या बाहेरचा होता. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतं. सिंगल एकापेक्षा जास्तीचं काही नाही. धावा थांबलेले आहेत, रन्स आलेले नाही आहेत. प्रयत्न करावे लागतील रन्स गोळा करण्याचे. या मैदानावरती मी आवर्जून म्हणतोय की धावा बनतात, बनवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, धाडस. धाडस सर्वाधिक महत्वाचं आहे. जे दाखवावं लागणार आहे, होय इथे धाडस दाखवलंय. चेडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आशिष कडूने संघाला गोड आनंद देणारा फटका इथे लगावला. संघाची धावसंख्या 43, 43 ऑन दी बोर्ड. पावसाळी क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. पावसाने अद्याप दडी मारली आहे. प्रत्येक जण वाट पाहतोय तो कधी येईल चातक पक्षाप्रमाणे. यावेळेचा बॉल बॅटचा स्टिकर द्यावा लागला. सज्जन बोकल चेंडूच्या पर्यंत पोहोचले होते. भर भक्कम देहबोलीचा खेळाडू आहे. बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्या ठिकाणी विगू होता, त्याचं प्रमोशन झालं. आता वेदांत होईल का? चौकार आलेला पाहायला मिळाला. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी मिसफील्ड केली. यावेळेचा बॉल लांब 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 वरचा पूल बनला. पॉवरफुल. मिळतील धावा 6. षटकार. षटकाराच्या मदतीने 53 धावा, अर्ध शतक कंप्लीट झालंय. यावेळेचा बॉल आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार, आकर्षक षटकार. कोटकर स्पोर्ट्स नावाली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे नावडे टीम. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. 59 बनलेले आहेत. 60 धावसंख्येचं टार्गेट आहे. 60 रनचं टार्गेट. टीएमसीसी बोरकार हा असा संघ आहे ना की ज्याच्याकडे गोलंदाज चांगले आहेत, परंतु आज याच गोलंदाजांनी सपाटून मार खाल्लाय. नावडे आणि नवाली टीम. चला त्वरित या टॉस आपण करणार आहोत. टॉस करण्यात येत असताना पाहायला मिळेल एका बाजूला नावाली टीम आहे, त्याच्या अगेन्स्ट नावडे खेळते. तदनंतर महागणपती चिरनेर पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमला आपण पाहणार आहात. पुढे 2 मॅचेस सध्या बाकी राहिल्यात फर्स्ट स्लॉट मधील. चला पूर्वार्धाचा खेळ संपतोय. उत्तरार्धाकडे आपण वळूयात. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात. आमचे जवळचे निकटवर्ती मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक, उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त काम करण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाच्या काठी प्राप्त होते, असे एक उत्कृष्ट समालोचक विपुलजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूयात. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन. एका बाजूला नावडे टीम आणि नावाली टीम. चला टॉस साठी त्वरित या दोन्ही टीम कॅप्टन.
कोहली 60 धाबांचा पाटला करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल न होताना पाहायला मिळते. विघ्नेशचा पहिलाच फटका पाहायला मिळाला. लॉंग लेग एरियामध्ये एक षटक तिथे आले. तन्मय ठाकूर तिथे पाहायला मिळाले आणि चेंडूला पाठवलं. आता सीमारेषा पलीकडं मिळतील धावा 4. प्रयत्न चालू आहे. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि जिथे एकच होती तिथं तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि 3 धावेनेशी संघ धावून फुटलाय तो 7च्या घरात. 7 धावा धावपडला लागले गेल्यात. क्रिकेटमध्ये बोरका संघ तेवढाच चांगला पाहायला मिळाला, पण यंदा तिसाई मोरवाईची जत्रा आणि त्याची सर्व व्यवस्थापन जे केलं होतं त्याची चर्चा देखील प्रचंड संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. शैलेश गावण आणि अतुल ठाकूर यांच्या माध्यमातून जे नियोजन करण्यात आलं होतं, विशेष खरं तर त्या संपूर्ण जत्रेचं पालखीचं संपूर्ण चर्चा या उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळाली आणि आता त्याच चर्चेला उधाण आणणारा फटका येताना पाहायला मिळतोय. सज्जन मोकलच्या बॅटमधून मिड विकेटच्या पलीकडं मिल्टी लाभाचा षटकार. षटकार आलाय सज्जन मोकलच्या बॅटमधून. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बाबीजी घरात मॅनेजमेंट त्यांची योग्य पाहायला मिळाली. 5 दिवस पाहायला गेला तर त्यांचा ती व्यवसाय उद्योगधंदा सांभाळून क्रिकेटकडे जास्त फोकस करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्याचबरोबर सर्व गोष्टी त्यांनी मॅनेज व्यवस्थित केल्या आहेत. हा बॉल सोडून दिलाय, जास्त उंचीचा पाहायला मिळाला. त्याचवेळी वॉर्न देखील केलं जाते, तुम्ही आणखीन एक वेळा हा प्रयत्न करू शकता. 15 धावा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 60चा पाठला करायचा. सज्जन मोकल समोर बोरका टेनिस मधील एक आक्रमक खेळाडू. लॉंग स्टॉप रिजन मध्ये तन्मय ठाकूर पाहायला मिळतात. आपण असं म्हणूयात की बेलपाडा संघ 10 ग्रामीण खेळाडू घेऊन उतरला आणि एक आयकॉन जास्तीचा मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. तन्मय ठाकूरला तुम्ही पाहताय. आज गोलंदाजी त्याची चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजी त्यानं चांगली केली. कारण एकच आहे, कारण अमित नाईकला तो चेंडू टाकतोय. अमित नाईक सोबत त्याचा जास्त सराव आहे, त्यासोबत जास्त त्याचा संवाद आहे, त्याची जास्त मैत्री आहे. यावेळचा बॉल लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडं मंगल कार्यालयाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. सीमा पार षटकार. बावीस धावा धावपडा लागले गेल्यात. षटक जसं संपलं ना, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एक चर्चा पाहिली असेल आशिष कोरडू आणि प्रसाद पाटीलने केली की षटक आता तन्मय ठाकूरला द्यायचं का. ही चर्चा त्यांनी दोघांनी एकमेकांशी केली की आता आयकॉनला मैदानाच्या आतमध्ये षटक देता येईल का. पण आयोजन कमिटीने सांगितलं की ग्रामीणची स्पर्धा, पण सर्वात ती खरं तर अमित नाईक जो फॉर्मला आहे. काल एक मी किस्सा आवर्जून सांगेन. काल जिथे अमित नाईक खेळण्यासाठी होता तिथे 4 स्टंप वापरले होते. गुजरात इथे 4 स्टंप पहिल्यांदा मी क्रिकेट कारकिर्दीत पाहिलेत. अमित नाईकला उशिरा उतरवलं होतं, पण सुलतानने केलेली बॅटिंग लेग बिफोर तिथे नसतो. त्या काळात सुद्धा अमित नाईक उशिरा उतरला होता. बॅटला ब्रश जरा पाठीमाग आशिष पाहायला मिळतात. अमित नाईक जो फॉर्मला आहे ना जय सर, त्याचं कारण एकच आहे, तन्मय ठाकूर. रोज 7-6 वाजता तो उतरतो. त्यानंतर 150 ते 200 बॉल तन्मय त्याला टाकतो. राजघर देखील तिथे असतो. हे फार गरजेचं असतं. एखादा मोठा खेळाडू त्याला मोठं करण्यासाठी असा मित्र परिवार नेहमी पाहायला मिळतो.
आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं देखील आहे. अमित नाईकचा संघर्ष फार मोठा आहे. अमित नाईक देखील उंची जी क्रिकेट कारकिर्दीमध्ये गाठले ती त्याचे प्रचंड कष्ट पाहायला मिळतात, पण त्याच वेळी मोठा फटका पाहायला मिळतोय सज्जन मोकलच्या बॅट मधून. बोरकरचा बाहुबली आणि बाहुबली फटका आलाय, षटकार. दोन चेंडू सुरुवातीला दोन मोठे फटक्या येऊ दिले नाही आहेत. 2 डॉट बॉल पाहायला मिळाले, पण लगेच प्रति हल्ला केलाय सज्जन मोकलनं. बोरकरचा बाहुबली परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिलाय. आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. मिळतील धाबा 6, आलाय षटकार. षटकार पाहायला मिळाला. क्रिकेट कारकिर्दीमध्ये एक बाईक जिंकले सज्जन मोकलनं. आणखीन एक क्लास पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिले सीमा पार. सलग्न तिसरा षटकार. षटकार पाहायला मिळाला. 40 धावसंख्या धावपड्या लागले गेल्यात. आणखीन 20 धावांची गरज आहे. प्रसादच्या विरुद्ध मोठे फटके पाहायला मिळालेत. हा बॉल थोडासा पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अकोट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. त्याचवेळी डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपड्या धाबा लागले गेलेत. त्या 40 धावा पाहायला मिळतात. येणारी 12 चेंडू आणि 60 धाबांची आणखीन गरज आहे. 20 धाबांची आणखीन गरज आहे सज्जन. 12 बॉल मध्ये 20 धाबांची आणखीन गरज पाहायला मिळते. टीएमसीसी बोरकर संघ गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यंदा पुण्याच्या मैदानामध्ये त्यांनी जे कारनामे केलेत ना ते अक्षरशः प्रत्येकाला अविश्वसनीय पाहायला मिळाले. 18 बॉल मध्ये त्यांनी 16 धावा डिपेंड केल्या. त्यानंतर 24 बॉल मध्ये 26 धावा त्यांनी डिपेंड केल्या. क्रीडांगणामध्ये अशी विक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. नेहमी एक आगळीवेगळी त्यांचं क्रिकेट पाहायला मिळतं. त्यांच्या गावाचा एकोपा, त्यांच्या गावाचं क्रिकेट याची नेहमी एक वेगळी ओळख पाहायला मिळते. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी त्यांना पाहायला मिळतात. आयुष त्यांना पाहायला मिळतील. आयुष गोलंदाजी ट्रॅकवर आला. बेलपाडा मधून हा गोलंदाजी त्यांना पाहायला मिळेल. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ एरियामध्ये चेंडू निघून गेला. बेलपाडा प्रीमियर लीगची देखील एक वेगळी ओळख आहे. नेहमी बेलपाडा प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. दरवर्षी आयोजन कमिटी बदलत असते. नेहमीच सातत्यानं पाहायला गेलं तर त्यांचा देखील एक वेगळा दर्जाचा क्रिकेट पाहायला मिळत असतो. बॅटला चेंडू ब्रश झाला, इथपर्यंत आवाज झाला आणि महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. ज्या सज्जननं मोठे फटके आले मारले त्यांनी त्याला आता मैदानाच्या बाहेर देखील पाठवलंय. काही संघ इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात. चला आपण विनंती करूया त्यापुढे होणारा सामना त्याकरता आपण लगेच टॉस करण्यासाठी यानंतर होणारी महत्वाची मॅच आणि त्याकरता आपण जय हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली आणि त्यांच्या विरुद्ध नावडे दोन्ही संघाच्या संघनायकाला इन्व्हाइट करतो. आपण लगेच या. नावडेचा आलाय, नावालीचा आलाय आणि आता नावडेचा देखील त्यांना पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. स्वप्नील मस्करे त्यांना पाहायला मिळतो. टीएमसीसी बोरखार एक छोटस गाव आहे. विंधणे ग्रामपंचायतीमधील 8 गावांना एकत्र आणण्यात येतं. पण असा एकमेव ग्रामपंचायत आहे सर्वाधिक ताकदीचा संघ म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं सर, विंधणे ग्रामपंचायत. यावेळचा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालेत. प्रसाद पाटील हा झेल टिपलाय. कम्मालीचा झेल पाहायला मिळतोय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे प्रसाद पाटीलने टिपलाय झेल आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला.
8 बॉल आणि आता 19 धाबांची गरज. 12 मध्ये 20 हव्या होत्या आणि आता 8 ला 19 हव्यात. चर्चा पण हेच करत होती की विंधणे ग्रामपंचायतचा क्रिकेट फार मोठ्या कंठवलीचा वैभवला तुम्ही घ्या. प्रवीण वाघमारेला घ्या. विंधणेमध्ये आला तर गीतेश जोशी आहे, आकाश पाटील आहे, योगेश पाटील आहे, दाकटेजीचा रोहित आहे, टाकीगावचा चैतन्य आहे, टाकीगावचा अमय आहे. त्याचबरोबर पाहायला गेला तर टाकीगाव बोरकारमध्ये तुम्ही शुभम डाकीला घ्या, विघ्नेशला घ्या, सज्जन मोकलला घ्या. पण यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आलाय, त्याच्या बॅटमधून सीमारेषा पलीकडं आणखी नावाचा षटकार. आलाय सिद्धार्थ ठाकूरनं स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे म्हणतच षटकार ठोकलाय. यावेळचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ एरियामध्ये प्रसाद पाटील पाहायला मिळाले. प्रसाद पाटीलने टिपलेला आजचा झेल हा चर्चेचा विषय. प्रसाद पाटील असा एक खेळाडू आहे बेलपाडा टेनिस स्टेडियममधील, नेहमी तो चांगली बॅटिंगसाठी ओळखला जातो. धापडा धाबा लागले गेले त्या 48 धाबा येणारे 6 बॉल आणि 12ची आणखीन गरज आहे. प्रसाद पाटील बद्दल आपण चर्चा करत होतो, महाराष्ट्रातील बायकर मॅन आणि खरं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बादशाह केतन वामन मात्रेचा अतिशय जवळचा हा मित्र प्रसाद पाटील आहे. एका फोनवर केतन मात्रेंना आणण्याचं काम उरण तालुक्यामध्ये कोण करत असेल तर ते नाव आहे प्रसाद पाटील. बरेचसे ब्लॉग्स त्याच्यासोबत असतील, बरेचसे खरं तर मच्छीमारीचे व्हिडिओ असतील. त्यासोबत पाहायला गेला तर बहिरीनाथ ढाब्याची ओनर देखील आहे, त्या ढाब्यावर देखील अनेक वेळा केतन मात्रे आला. त्यामुळं केतन मात्रे आणि प्रसाद पाटीलचं मैत्रीचं नातं वेगळं. अनेक साऱ्या संघामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून जेव्हा केतन मात्रेची गरज असते तेव्हा प्रसाद पाटीलच्या एका कॉलवर केतन येत असतो आणि त्यात प्रसादने देखील झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये आता येणारे 6 बॉल आणि आणखीन 12ची गरज आहे. हा सामना रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल का? गोलंदाजी ट्रॅकवर त्याच वेळी दादा नाव आणखी एक चेंडू खरा पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्यांना पाहायला मिळालेत. मयूर त्यांना पाहायला मिळतील. मयूरचा हा दुसरा चेंडू खरा पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल आणि आता 10 धाबांची आणखीन गरज आहे. 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न मयूर आतापर्यंत करतोय. बेलपाड्याचं एक वेगळं नातं आहे. अनेक साऱ्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा बेलपाडा यामध्ये यंदा पाहायला मिळाल्या आहेत. बेलपाडा प्रीमियर लीग असेल, रुद्रस्फोट बेलपाडा असेल, बेलपाडा म्हणलं तर गणेश कोळी यांच्या गावातील संघ असेल, भाई पाटील असतील आमचे परमित्र. हा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये निघून गेला. शेतक्षक पाहायला मिळाले. एकच धावेतून येईल आणि आता 21 धावेशी संघ धावून पोचला. 51च्या घरात 51 धावा धावपडला लागले गेल्यात. आणखी 9 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत जर सामना रंगला तर आणखीन रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. 5 बॉल 9ची गरज. यावेळचा बॉल विघू आलाय. विघूच्या बॅट मधून फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रसाद पाटील पुन्हा एकदा आहे तैनात. महत्वाचा झेल टिपला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. येणारे आता 4 बॉल. सामना जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज. चार बॉल आणि आता 9 धाबांची गरज. क्रीडांगणामध्ये धावा होत आहेत पण आता धावा थांबवण्याचं काम देखील केलंय. युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. असे खेळाडू बोरकार संघाने यंदा दिलेत ना. मागील 2 वर्षांमध्ये मी पाहतोय अनेक नवीन चेहरे या गावानं क्रिकेटच्या पटलावर आणलेत. युवराज आला. युवराजचा फटका फसला. इट्स अ नो बॉल.
नो बॉलचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले जाते. 2 धाबा कंप्लीट देखील झाल्या. तिसरी पलटलेत. थ्रो फार खराब पाहायला मिळालाय. आशिष कडूचा हा थ्रो. तन्मय ठाकूरलाच कदाचित हा चेंडू घाबरला असेल. तन्मय ठाकूर तिथपर्यंत आला. त्यानं बॉल मागितला पण थ्रो अगदी वेगळ्या दिशेने झालाय. नो +2. 3 धावा पाहायला मिळणार आहेत. सर्व काही सुरळीत चालू होतं पण त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजांना मयूरने ही चुकी केल्या. त्याचवेळी फ्रीडचा बॉल आता पुढील पाहायला मिळणार आहे. धापडला धाबा लागले गेले. त्या 54 धावा धापडल्यावर पाहायला मिळतात. 4 बॉल आणि आता 6 धाबांची आणखीन गरज आहे. 4 मध्ये 6 बनवायचे आहेत आणि सामना फिनिश केलाय युवराजच्या बॅट मधून. युवराज सिंग स्टाईल सामना फिनिश. मिळतील लाभाचा षटकार. सामना जिंकलाय TMCC बोरखा टीमनं आणि सामन्याचा हिरो वेदांत डाकी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 1 षटक त्याने टाकलं. 11 धाबा खर्ची केल्या. 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या. असा वेदांत डाकी सामन्याचा सामनावीर. नावाली टीमनं टॉस जिंकला. जो का आपला निर्णय आहे तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा. आणखीन आपल्याला सामने खेळवायचे आहेत. तर तन्मय ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. ॲज अ आयकॉन देखील तो खेळला.